अफाट प्रेम, मग कामामध्ये असो किंबहुना कुठल्या अखिल शेख याच्यासाठी कॅश प्राइज आले सलीमची यांच्याकडनं षटकाराचे हॅट्रिक आणि 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि प्रत्येक षटकारासाठी रोहा रॉयल्स या संघातर्फे हॅट्रिक साठी 5000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय रोहा रॉयल्स या संघाकडून. जुना खेळाडू आहे त्याच कारणाने हे कॅश प्राइज आलंय. आणि रोहा रॉयल्स म्हटलं ना की रोहा तालुक्यातील सर्वाधिक मोठा संघ आणि त्या संघाकडनं हे कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतंय. आणि त्याच वेळी आपण पाहतोय जो खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय फैजान दर्ची आपल्याला पाहायला मिळतोय आणि सुहेल नवरंगे हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. या स्पर्धेला उसामा मापकर यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा त्यांनी सुद्धा दिल्यात. या स्पर्धेला त्यांचं देखील कुवेत वरून या शुभेच्छा आलेल्या आहेत त्यांचं देखील धन्यवाद करूया. वळूया थोडस मैदानाच्या आतमध्ये मैदानाचा खेळ आपण पाहूया कारण तुम्हा सर्वांना लावणारा वेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये चालू असलेली स्पर्धा अर्थात दमदार आमदार अनिकेत भाई पुरस्कृत अष्टमी रोहा अष्टमी मोहल्ला चॅम्पियन लीग 2026 पर्व पहिलं थोडस मैदानाच्या आतमध्ये फोकस करूया. आज पहिला दिवस या पहिल्या दिवसातील विनर असा सामना आपण पाहतोय. या सामन्यामध्ये काय घडेल काय बिघडेल हे देखील आपल्याला पाहावं लागेल. स्ट्राईक साठी आपण फैसानला पाहतोय. अगदी पाठच्या सामन्यामध्ये मोठे फटके त्याच्या बॅट मधून आले. 66 धावावरती तो खेळला आणि पुन्हा एकदा दुसऱ्या सामन्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या साथीला सुहेल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीच्या मोर्चावरती जुनेद फिरकीचा जादूगर मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकासाठी 5 षटकाची लढत पंचांचा इशारा प्ले सामन्याला होते सुरुवात. पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला शाकिब सिद्दीक पाहायला मिळत आहेत त्यांच्या समवेत शाहिदजी डांगे सर. या दोन पंचांची भूमिका या सामन्यासाठी आपल्याला पाहायला मिळते. जुनेद मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीवरती आपल्या हातांवरची जादू आपल्या हातावरती अद्भुत असं असलेलं प्रेम आणि त्या पद्धतीनं खेळ नेहमीच आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा बॉल स्ट्राईक साठी फैजान आजच्या दिवसातला सुपरस्टार कशा पद्धतीने खेळ खेळतोय कारण तितकाच मोठा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल फुल टॉस पद्धतीचा चेंडू क्षेत्ररक्षक फंबल सलग रिजनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव दुसरीचा प्रयत्न दुसरी धाव सुद्धा देखील पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या 2 ने वधारली. धावसंख्येचा श्री गणेशा 2 या आकड्याने पाहायला मिळाला. अनेक बाई लीग ही नाईटची स्पर्धा मी केली आणि त्यानंतर आज शहरामध्ये मी फिरायला लागलो आणि त्यानंतर एकच शब्द माझ्या कानावरती आला चंगड्या बोले आणि चंगड्या बोलेने खूप प्रसिद्धी दिली. आज जो समालोचक तुमच्या समेत उभा राहिला या शब्दाने अख्खा मोहल्ला ओळखला. पुढचा बॉल ओ ब्रेकर बॉल क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं गेलं. सन्मान दिलाय जुनेदला सन्मान दिला या चेंडूला सन्मान दिला आणि धावसंख्या थांबलेली फक्त आणि फक्त 2 या आकड्यावरती. 2 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. अगदी शांत संयमी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. ग्रामीण क्रिकेट बद्दल एक गोष्ट नक्की सांगेन सलमान की ज्यावेळेस आपण पहिला सामना जिंकतो या चेंडू नंतर बोलूया. पुढचा बॉल ओहो क्लासिकल फटका एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे. धावतोय फील्ड करतोय पेट्रोलिंग करेल तद्वर मात्र एकच धाव. मिस्टेक पाहायला मिळते परंतु थ्रो तितकासा चांगला आलेला नाही आहे. त्या ठिकाणी मुजीब सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅकअप मिळाला. धावसंख्या 2 ने वधारली. धावफलक 4 या आकड्यावरती. ग्रामीण क्रिकेट ज्यावेळेस आपण खेळतो पहिला सामना जिंकतो त्यानंतर आपण या सीमारेषेच्या बाहेर उभं राहतो आणि एक फरसाण असेल किंबहुना वडापाव असतील ते खातो परंतु 5 स्टार हॉटेलमध्ये जी चव मिळत नाही ना ती चव आम्हाला क्रिकेटच्या मैदानाच्या बाहेर खायला मिळते. त्याचं नाव टेनिस क्रिकेट.
आणि टेनिस क्रिकेटनं खूप काही दिली. आज सलमान सिद्दीक सारखा खेळाडू RPL ची स्पर्धा खेळला, PNP चषक खेळला, मोठमोठ्या स्पर्धा तालुक्यातला खेळला आणि तालुक्याच्या बाहेरही जाऊन आपला तालुक्याचं नाव ज्यानं रोशन केलं. सलमान सिद्दीक सुद्धा या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील आगमन झालंय. मैदानाच्या आतमध्ये फैजान तसं पाहिलं ना तर सध्याचं संयमाचं क्रिकेट खेळतोय. कारण संयमाचं क्रिकेट खेळणं सुद्धा तितकंसं महत्वाचं असतं. कारण समोर गोलंदाज सुद्धा जुनेद सारखा आहे, त्याला सन्मान देणं, त्याच्याकडे असलेली क्रिकेटची क्लासिकल आणि ती क्लासिकल पद्धतीने चालू असलेली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. स्टेर केलाय एक्स्ट्रा कव्हर मध्ये, क्षेत्ररक्षक आहे फील्ड करेल, परंतु विजय मात्र यावेळी चेंडूचा सीमारेषा पार चौकार. चौकार आला. धावफलकावरती धावा 4 ने वाढल्या. धावफलक 8 या आकड्यावरती. 8 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. कारण संयमाचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवणं खूप गरजेचं होतं. ते सध्याच्या घडीला फैजान दाखवतोय. पुढचा बॉल या षटकातील शेवटचा बॉल. पुलर लेनचा चेंडू टाकला गेलाय. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक धावतोय, फीड करतोय. क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाही आणि तीच चुकी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळाले. चेंडू सीमारेषा पार चौकार. चौकार आला. धावफलकावरती धावा 12 या आकड्यावरती. गोलंदाजी खूप चांगली झालेली आपल्याला पाहायला मिळाली. मी नेहमीच म्हणतो की नुसता उमेदवार होऊन फायदा नाहीये, त्याचे जे पाठीराखे असतात ते देखील खूप महत्वाचे असतात. गोलंदाजी चांगली होते, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ सुद्धा असणं खूप गरजेचं आहे. कारण क्रिकेटमध्ये साऱ्यांची एकता, साऱ्यांचा संयम, साऱ्यांचा मेळ, या साऱ्या गोष्टी आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावा 12 आल्यात. पहिल्या षटकाचा खेळ देखील संपला. दुसरे षटक टाकण्यासाठी अज्ञात कागदी मैदानाच्या आतमध्ये. त्याच वेळी पुढचा बॉल. पहिलाच बॉल. यावेळेस फुल टॉस मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार, फरार, षटकार. यष्टांच्या पाठीमागे आपल्याला इम्रानची डबीर सर पाहायला मिळत आहेत. बघा, ज्यावेळेस क्रिकेटचा मला देखील कळत नव्हता, त्यावेळेस ते मैदानाच्या आतमध्ये उतरले आणि आज 40+ असताना देखील ते मैदानाच्या आतमध्ये मास्टर माइंड ऑफ रोहा म्हणून सातत्याने त्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. कोणता सामना कशा पद्धतीनं खेळायचा, कशा पद्धतीनं पुढे न्यायचा, या साऱ्या गोष्टी नेहमीच त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाल्या. पुढचा बॉल. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. ओ हो हो हो, सो ब्युटिफुल, सो एडिकेट, जस्ट लुकिंग. लागोपाठचा दुसरा षटकार. थँक्यू डीसी. 2 षटकार आले. धावफलक यावेळेस 24 या आकड्यावरती. अगदी 70-80 नव्हे तर 100च्या वरती स्पीड घ्यावा आणि त्या पद्धतीने ही खेळपट्टी धावावी आणि तशा पद्धतीनं बॅट बोलते सध्याच्या घडीला, अर्थात सुहेलच्या माध्यमातून. सलामीवीराची जोडी मैदानाच्या आतमध्ये ताळ टोकून आहे. कशा पद्धतीने खेळ कमबॅक करावा लागेल आणि तो कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळालाय. अज्ञात म्हटलं ना की बॅटिंगच्या माध्यमातून आक्रमण, परंतु गोलंदाजी करत असताना सध्याच्या घडीला 3 चेंडू टाकले. 3 चेंडू मध्ये 12 धावा त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल कशा पद्धतीने टाकला जाईल. कार्पेटच्या आधारावर त्या चेंडू खेळा मिड विकेट मध्ये प्रोटेक्शन तैनात करण्यात आलंय. एकच धाव घेतली गेली. एकापेक्षा जास्तीची धाव मिळत नाहीये. धावसंख्या 1 ने वाढेल. धावफलक 25 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते.
25 अशी धावसंख्या. षटकातील 3 चेंडूचा खेळ संपला, 4 चेंडूचा खेळ संपला, कारण चौथ्या चेंडूवरती एक धाव आत्ता आली आणि हे देखील आपण पाहिलं. कमबॅक करायचं होतं, कमबॅक केलं गेले. हो हो, काय चेंडू टाकलाय, सुंदर चेंडू टाकण्यात आला. व्हेरिएशन, व्हरायटी या साऱ्या गोष्टी आपल्याला या क्रिकेटच्या मैदानावरती पाहायला मिळाली, या चेंडूवरती पाहायला मिळाल्यात. अगदी सध्याच्या घडीला फार डेव्हलप झालेलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस स्पाइन लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. चेंडू सीमारेषा पार, चौकार. पुन्हा एकदा चौकार मिळाला. त्यानंतरची धावसंख्या ही 29 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. वरती दबाव, दडपण, ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय असं वाटतंय की ऍज अ संघनायक म्हणून तो मैदानाच्या आतमध्ये आला होता. तितकीशी चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळालेली नाहीये. दुसऱ्या षटकाचा देखील खेळ संपला. तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा फिरकीचा जादूगर जुनेद किरकिरे मैदानाच्या आतमध्ये. अगदी जुनेद म्हटलं की व्हेरिएशन आलं, व्हरायटीज आल्या, या साऱ्या गोष्टी हातामधून नेहमीच आपण गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक त्याच्या बॅटमधून पहिल्या सामन्यासाठी आपल्याला पाहायला मिळाल्या. परंतु एक गोष्ट जमेची बाजू अशी सलमान राहिली आहे की ज्यावेळेस मी इंटरव्ह्यू घेते थोडेसे खेळाडू हे कमी बोलताना आम्हाला पाहायला मिळाल, परंतु महत्वाची बाब अशी पाहायला मिळाली की त्यांची बॅट ही मैदानाच्या आतमध्ये जास्तीची बोलते. यावेळेस एलिव्हेशन मिळालं नाहीये. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये टिपलाय झेल संपलाय. फलंदाज सोहेलचा खेळ बाद. थँक्यू डीजेचंही कौतुक करूया. मै निखला गड्डी लेके, परंतु आम्हाला गाड्यांचा नाद नाहीये, आम्हाला फक्त क्रिकेटचा नाद. या क्रिकेट बाई आम्ही वेडे झालो. मैदानाच्या आतमध्ये काय घडलं, विकेट आपल्याला पाहायला मिळाली. तिसऱ्या क्रमांकावरती मेहरान मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मेहरान मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, या षटकातील दुसरा चेंडू. स्लोअर पद्धतीचा चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, लीडिंग एज फलंदाज बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. नवफीज येलुणकर आणि त्यांचे सगळे सहकारी मित्रमंडळी. सर या आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचंय आणि या सामन्याचा गोड आनंद घ्यायचा आहे. हलितजी किरकिरे सर असतील, हलितजी सिद्दीकी सर असतील, सर्व मान्यवरांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. त्या ठिकाणी रोहा रॉयल्स कडनं कॅश प्राइज आले, अर्थात अखिल साठी प्रत्येक हॅट्रिक षटकारासाठी तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. 5 रुपयावरती आपण तब्बल 3-0 वाढवूया म्हणजे 5,000 झाले आणि 5,000 रुपयाचं कॅश प्राइज झाले. आणि जुनेद साठी हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. यावेळेस ब्रेकर बॉल टाकण्यात आला. सुंदर जेच त्या ठिकाणी मुजीब सरांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. चांगली क्षेत्ररक्षणाची भूमिका. 30 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. वयाच्या 45-50व्या वर्षी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये अखिल, तसं पाहिलं तर 45 वय वर्षे तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. मुजीबभाई पाहिलं तर 50 सुद्धा कंप्लीट झालेली आहे आणि ते देखील मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघा, क्रिकेटनं खूप काही दिलं, क्रिकेटनं खूप काही देत असताना आज लेजेंडरी क्रिकेटर सुद्धा मैदानाच्या आतमध्ये
खेळतायत हे देखील दिलं. यावेळेस मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार येतो हा दणदणीत षटकार. धावफलकावरती धावा 36 या आकड्यावरती. 36 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. कारण म्हटलं जातं ना की क्रिकेटचं सौंदर्य हे लक्ष्मीच्या फाउंडेशनने उजळत नाहीये, त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागते आणि ती मेहनत मैदानाच्या आतमध्ये आपण फैजानच्या माध्यमातून आतापर्यंत करताना पाहायला मिळाले. अगदी चांगल्या स्वरूपाची फलंदाजी जुनेद वरती हल्ले, परंतु यावेळेस काय घडेल अज्ञात आहे. चेंडू खाली, कोणतीही चूक करत नाहीये. मोठा मासा मैदानाच्या बाहेर. बघा, महाडवरून आयशा ही मॅच बघतायत आणि त्यांच्या माध्यमातून एक ख्वाहिश आले. एकदा जोरदार चंगळ्या बोले, जोरात एकदा चंगळ्या बोले. क्या बात है. आज उद्याच्या दिवसामध्ये मी रोहामध्ये थोडासा ब्रेक घेईन, कारण रोहामध्ये आलो ना की माझ्या कानावरती एकच शब्द येतो, चंगळ्या बोले. कारण खूप प्रेम दिलं मित्रांनो, आणि रोहेकरांनी यावर्षी मला खूप प्रेम दिलं. रोह्यातल्या सगळ्यात मोठ्या स्पर्धा या माझ्या आवाजानं मी खेळाडूंचं, आयोजकांचं, रसिक प्रेक्षकांचं गुणगान गायलं. त्याच्या मागची माझी मेहनत आणि तुमचं सर्वांचं प्रेम. पुढचा बॉल कशा पद्धतीने टाकला जाईल. हो, ब्रेकर बॉल पुन्हा एकदा टाकण्यात आला. एक धाव तर घेतली गेली. मिड विकेट रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेलाय. धाव संख्या 2 ने वधारली. धावफलकावरती धावा 38 या आकड्यावरती. 38 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. जिथे तिसऱ्या षटकाचा देखील खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या. त्यानंतर दुसरा षटक जे अज्ञातने टाकलं त्याच्या गोलंदाजीवरती 17 आल्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा जुनैदला प्राचारण करण्यात आलं. अवघ्या 9 धावा आल्या. कमबॅक काय असतं ना ते जुनैदकडं पाहावं आणि जुनैदकडनं शिकावं. 9 चेंडू 9 फक्त धावा आल्या. त्यानंतर 3 विकेट सुद्धा पाहायला मिळाल्या. अगदी मांट्या म्हटलं ना की रोहा तालुक्यातले एक डॅसिंग व्यक्तिमत्व. ज्या वेळेस आपण रोह्यामध्ये फिरतो ना तर एकदम हँडसम लुक मध्ये आम्हाला नेहमीच पाहायला मिळाले. सर तुमचा देखील खूप सारे धन्यवाद. मझरची गौरी सर असतील आणि सुहेलजी दांडेकर असतील, ओसामा चौगले सर असतील, जहेद पेडेकर, अरबाजजी पानसरे यांच्यातर्फे या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं धन्यवाद करूया. मैदानाच्या आतमध्ये काय घडलं. एक धाव आली. धावसंख्या 1 ने वाढली. धावफलक 39 39 या धावसंख्येवरती. अरबाज वाट्या अर्थात वाट्या 1 या नावाने सुप्रसिद्ध यांच्यातर्फे देखील कतारवरून शुभेच्छा आल्यात. बघा, शुभेच्छांचा वर्षाव या स्पर्धेसाठी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. थोडस मैदानाकडे फोकस करूया आपण, जिथे चौथ्या षटकासाठी हर्ष मैदानाच्या आतमध्ये. ओ भन्नाट वेग, वेग म्हटलं ना की हर्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि वेग म्हटलं ना की सध्याच्या घडीला शंभूकडे असलेला वेगाचा शेवट सर्जा, आणि सर्जावरनं एक मला आठवलं की सध्याच्या घडीला सलमान सद्दिक हे चांगले बैलगाडा मालक देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल लीडिंग एज. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज डगआउटच्या दिशेने बाद. गौन. थँक यू डीजे.
ज्या ठिकाणी विकेट पाहायला मिळाली इन ॲट क्रमांक 6व्या क्रमांकावरती मझर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। मझर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते हरची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाले। त्यानं 4 चेंडू स्पेस केल्या, उघ्या एकच धाव दिली, एक विकेट सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाजीचं कौशल्य मैदानाच्या आतमध्ये तो दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळालंय। बघा अगदी अशी गोलंदाजी करतोय ना की वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी अचूक टप्प्यावरती लेंथ वरती साऱ्या गोष्टी आपल्याला या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। कारण क्रिकेट या साऱ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात। पुढचा बॉल ओ यावेळी सुद्धा लेंथ वरती चेंडू पडलाय, सरळ यष्टी रक्षकाच्या हातात जाऊन पोहोचलाय चेंडू, डॉट स्वरूपाचा चेंडू आलाय। इकॉनॉमिकल गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली। कारण पाठच्या षटकामध्ये काय घडलंय हे महत्त्वाचं नाहीये, पुढच्या षटकामध्ये वर्तमान काळामध्ये आपण काय घडतो हे महत्त्वाचं आहे। यावेळी सुद्धा सुंदर चेंडू टाकला गेलाय, पंचांचे 2 हात फैलावलेत, स्वरघोषित चेंडू आलाय। बघा शाकिब सुद्धा 2 हात फैलावतोय शाहरुख स्टाईलनं आणि सांगतोय की स्वरघोषित चेंडू आलाय। धावसंख्या 1 ने 40 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहे। पुढचा बॉल ओ यावेळेस मोठा फटका, षटकार, दे धक्का घे चक्का पुन्हा एकदा। थँक्यू डीजे। षटकार आला, 4 षटकाचा खेळ देखील संपला। शेवटच्या बॉलवरती षटकार आला। एकंदरीत या षटकामध्ये 8 धावा आल्या धावफलकावरती। तसं नजर टाकली तर धावफलकावरती धावा ह्या 46 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळाल्या। शाप हाडाबिडा पार मोडून टाकली, काय सांगायचं आता। बघा ज्यावेळेस मी हाटगाव प्रीमियर लीग ही स्पर्धा कव्हर करत होते, अविनाशला मी प्रश्न विचारला होता आणि ती रील मी माझ्या आयडी वरती टाकली होती। अगदी 50,000 व्ह्यूअर्स त्या रील्सला मिळाले होते आणि 2,500 लाईक सुद्धा मिळाले होते। त्यानंतर इन्स्टाने ती आवाजाचे रील बंद केली होती। यावेळेस पुन्हा एकदा फटका, नो चेंडूची सांगता, षटकार आलाय। त्याचवेळी भीमर आपल्याला प्रत्यक्षात पाहावं लागेल। आता मात्र थर्ड अंपायरची भूमिका आपल्याला पाहायला मिळेल, अर्थात tenniscricket.in या वाहिनीवरती आपण प्रत्यक्षात काय घडलं हे पाहणार आहोत। त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने स्वागत करूया, जे महाडवरून अर्थात आपल्या तजुबायांची भाची आयशा, तिचं देखील या स्पर्धेच्या वतीने स्वागत करूया। भीमर चेक केला जातोय, प्रत्यक्षात काय घडेल। दूध का पानी आणि tenniscricket.in की जुबानी, काय घडेल प्रत्यक्षात। हा चेंडू भीमर असेल का, वेस्ट आईचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल का, हे प्रत्यक्षात पाहिलं जातंय। काय घडेल हे देखील पाहावं लागेल। सगळ्यांची आवडती क्रिकेटची स्पर्धा, अर्थात दमदार आमदार अनिकेत भाई तटकरे पुरस्कृत रोहा अष्टमी मोहल्ला चॅम्पियन लीग 2026 पर्व पहिले रवींद्रजी चाळके साहेबांची अफाट मेहनत या स्पर्धेसाठी राहिली आहे। फेर डिलिव्हरी या ठिकाणी, ज्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये षटकार आपल्याला पाहायला मिळाला। धावफलकावरती धावा तब्बल आणि तब्बल 52 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते। पुढचा बॉल कशा पद्धतीने टाकला जाणार, शेवटचा आणि अंतिम षटक या पूर्वार्धातल्या खेळातलं 5वं षटक मुझफ्फर मैदानाच्या आतमध्ये।
पहिल्याच बॉल वरती षटकार आलाय. पुढचा बॉल स्ट्राईक साठी आपण अखिलला पाहतोय. लेजेंडरी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये कसा खेळ करताना आपल्याला पाहायला मिळेल. अखिल मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉल वरती षटकार आला, त्यानंतरचं कमबॅक पाहायला मिळालं. आणि पुढचा बॉल तिसरा बॉल कशा पद्धतीनं पाहायला मिळेल. लिडिंग एज बॅकअप पाहायला मिळतोय. एक धाव तर घेतली गेली फंबल, परंतु एकाच धावेवरती समाधान मांडलंय. एकाच धावेवरती समाधान आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या 1 ने वाढली. धावफलक 53 या आकड्यावरती. कारण या क्रिकेटच्या खेळामध्ये टीमला लागलेली नजर ही काळ्या टिकाने नव्हे तर गुलालाने ही काढावी लागते. आणि ती तो गुलाल कुणाच्या नावाने उधळला जाईल हे उद्याच्या दिवसामध्ये आपण निश्चितपणे पाहणार आहोत. आज आयोजकांची खूप मेहनत राहिली आहे की आपल्या रोहाष्टमी मोहल्ल्यातले सारे खेळाडू खेळावे आणि एकत्र येऊन त्यांचा खेळ चांगला पाहायला मिळाला आणि लोकांपर्यंत पोहोचावा या ईर्षेनं ही स्पर्धा आपण पाहतोय. यावेळेस सुद्धा मिडऑफच्या क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे, फील्ड थ्रो करेल. तद्वर मात्र एक धाव घेतली. एकाच धावेवरती समाधान मांडलं. धावसंख्या 1 ने वाढली. धावफलक 54 या आकड्यावरती. 54 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. जिथे मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडूचा खेळ संपला, त्यानंतर 5वा चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती अखिल आपण पाहतोय. मोठा फटका, दे धक्का, घे चक्का, आलाय हा षटकार. थँक्यू. वयाच्या 45व्या वर्षी सुद्धा 16-17 वर्षाच्या खेळाडूला लाजवेल असा फटका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. रोहा रॉयल्स संघाकडून 5000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय हॅट्रिक साठी. ओहो, एक धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा निश्चितपणे घेतल्या गेल्या. धावसंख्या 2 ने वधारेल. धावफलकावरती धावा 62 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पूर्वार्धाचा खेळ देखील संपला. पूर्वार्धाचा खेळ संपताच धावफलकावरती धावा ह्या 62 धावा. 63 धावेचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतंय. आणि 63 धावेचं टार्गेट कसं पूर्ण केलं जाईल, कसं रोखलं जाईल हेच ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती आपण थोडासा करूया बदल. मायक्रोफोन वरती जोडले जातील याच विभागातील सिनियर समालोचक अर्थात प्रदीपजी भोईर सर. धन्यवाद. हॅलो. धन्यवाद नरेशित. सर्वांचं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतोय. दुपारचं सत्र इथे सर्वांचं जेवण वगैरे झालं असेल आणि दिशेने देखील इथे पिपाने वाजवली. आता मात्र जेवलंस की नाही?
धन्यवाद डीजे. चला पाण्याची पूर्तता करायची आहे तिकडे. आपण पाहतोय रोहा अष्टमी मोहल्ला चॅम्पियन लीग 2026 पर्व पहिलं. एक आपण पाहिलं तर प्रत्येकाचं काम वेगळं, प्रत्येकाचं खऱ्या अर्थाने व्यवसाय वेगळं. प्रत्येक आपण पाहिलं तर मग एक क्षेत्र उभं वेगळं राहिलंय. परंतु आज आणि उद्या हे 2 दिवस खास क्रिकेटच्या माध्यमातून आम्हा तुम्हा सर्वांना जोडण्याचं हे खऱ्या अर्थानं एकमात्र हे मैत्रीचं नातं या खऱ्या अर्थानं पाहिलं तर रोहा अष्टमी मोहल्ला चॅम्पियन लीगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे आपण पाहिलं ज्या अलेक मुझिब बॉईज या संघानं आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण इथे निवड केली होती आणि खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षण करत असताना ज्यांनी 6 षटकामध्ये प्रतिस्पर्धी संघ हुमेरा 11 संघाला 62 धावांमध्ये रोखलंय. मग ही सरासरी पाहिली तर मग 10ची सरासरी आहे. 10.1च्या सरासरीने धावा जमा करायच्या आहेत. मग या धावा पूर्ण होणार का की खऱ्या अर्थाने या धावा जरी कमी असल्या मग त्या रोखल्या जाणार का हा बराचसा प्रश्न निर्माण राहील. आघाडी जोडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. मग ते उमेरा 11 संघाचे कर्णधार आणि खेळाडू चला मॅचला सुरुवात करायची आपल्याला. सर्वच सामने हे 6 षटकांचेच खेळवायचे आहेत. कारण हे जास्तीत जास्त षटकांचे सामने का खेळले जातात. मग आपल्या लीगचा फॉर्मॅट आहे. मग तिथे सातत्याने मग आपले ठराविक फलंदाज मग 4 बॉलर्स आणि 4 फलंदाज मग ते चौघांमध्येच क्रिकेट खेळलं जातं. मग बाकीच्या खेळाडूंना संधी मिळेल कधी. मग तीच संधी आणि तोच टॅलेंट तुमचा शोधण्याचा आज खऱ्या अर्थाने इथे काम कोणी केलं तर पाहिलं तर रोहा अष्टमी मोहल्ला चॅम्पियन लीगच्या माध्यमातून. मग खऱ्या अर्थाने मग सलीम सिद्दीक, तजुबाई डबीर, अमीर महाडकर, सरफराज बंदरकर, जुनेद किरकिरे, शाहीद डांगे, निहाद शेठी, अमीन तुलमे, हुजेबा दाखवे, सलमान सिद्दीक, मेहरान चोगले, शाकिब सिद्दीक यांनी की आपण खऱ्या अर्थाने क्रिकेट गाजवलं. क्रिकेटमध्ये आपलं नाव नक्कीच लौकिक केलं. मग आपल्या पाठी असणारे आपले सहकारी मग ते कधी प्रकाश झोतात येणार. मग त्यांना संधी कधी निर्माण होणार. आणि तोच इथे आपण पाहिलं तर मग त्याच पद्धतीचं खेळ करण्यासाठी यांना संधी देण्यात आली. मग आघाडी जोडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. आपण पाहिले तर मुझिब बॉईज संघाचं जुनेद आणि त्याच्या साथीला पाहिलं तर मग अहद आहे. मग गोलंदाज पाहिलं तर मग तिथे जाहीद आहे. जाहीदसाठी इथे सुभान मापकर यांच्यासाठी प्रत्येक कॅचसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज झालंय हुसेफा दाखवे यांच्याकडनं. क्या बात आहे. हुसेफा दाखव्यात प्रत्येक खेळाडू विश्वास दाखवत आहेत आणि त्यांना मोटिवेशन म्हणजे त्यांना प्रोत्साहित करतायत चांगला खेळ करण्यासाठी. पहिला चेंडू इथे आपण पाहिला तर बीमर चेंडू जिथे डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. पंजा येतोय. मग आता तिसरा डोळा टेनिस
.in क्रिकेटच्या या वाहिनीवरती पाहिलं जाणार. मग तिथे नंदन घरत आणि त्यांची ही टेक्निशियन टीम ऑपरेटर आहेत सार्थक घरत, जिथे तिसऱ्या डोळ्याच्या भूमिकेमध्ये. मग खऱ्या अर्थाने पाहिलं मग मेन कॅमेरामध्ये संदीप आहे आणि साईड कॅमेरासाठी आपण पाहिलं तर यश पाटील आहे जिथे. मग इथे तिसरं पंच मग रोहाचा सुलतान सलमान सिद्दीक तिथे त्या चेंडूची पाहणी करतोय की ही फेअर डिलिव्हरी आहे की हा चेंडू इथे बीमर आहे. पहिल्या चेंडूवरती 5 धावा चा इशारा आलाय, मात्र अजूनही निर्णय थांबलाय. दूध का दूध और पाणी का पाणी, क्या होगी अगली गेंद की कहाणी. आणि इथे निर्णय आलाय की हा चेंडू मात्र बीमर आहे, नो चेंडू आहे. 5 धावा मात्र दिल्या जातील, स्कोरकार्ड वरती जमा केल्या जात आहेत. मग तिथे 63 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती पंच आलाय, 5 धावा मिळत आहेत. मग अजून या षटकामध्ये 6 चेंडू हाताळावे लागतील. आणि जिथे क्षेत्ररक्षक आहे सुभान मापकर यांनी जर बाउंड्री डाय मारून जर अडवली, इथे आपण पाहिलं तर लॉफ्टेड फटका खेळला होता. ज्या पद्धतीने आपण बॅडमिंटन शॉट खेळतो ना, तसा मात्र फटका खेळला होता जिथे सिंगलचा मात्र मिळते. जो फ्री हिटचा चेंडू होता तिथे सिंगलचा मिळते. 6 धावा धावपळ कधी पाहायला मिळतात. 63 धावांचा पाठलाग करायचा आहे. सुभान मापकर साठी इथे कॅश प्राइज आले. मग सन्मान्य नगरसेवक अरबाज मनन साहेबांच्या माध्यमातून इथे 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. जर डाय मारून तुम्ही या बाउंड्री अडवलीत तर 2000. बाप रे, मग किती महत्वाचा खेळाडू असेल. सुभान मापकर साठी एवढं मोठं कॅश प्राइज लागवला जातं डाय मारण्यासाठी. मग जॉन्टी रोशला देखील इथे लास होतील असं प्रश्न निर्माण राहिले. फटका फसला, चेंडू हवेमध्ये आहे, मात्र इथे पहा रिले स्टेप सेल पकडलाय. एक करे तो हिस्सेदारी. सुरुवात खऱ्या अर्थाने बीमर चेंडूने केली होती, जे 5 धावा आल्या. दुसऱ्या चेंडूने सिंगल, मात्र तिसऱ्या चेंडूवरती जर पाहिलं ना, मग तिथे कमबॅक केलंय. मग तिथे फलंदाज आपण पाहिलं तर अहादला बाद केलं. अहाद बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दाखल होतोय इम्रान डबेर, एक लेजेंडरी क्रिकेटर. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर मग सातत्याने त्याचा खेळ चांगलाच राहिलाय. आज फिटनेस आपण पाहिलं तर फिटनेस वरती त्यांनी खऱ्या अर्थाने जर अजूनही लक्ष दिलं असं, जर आणखीन चांगल्या दर्जाचा खेळ पाहायला मिळाला असता. परंतु जेव्हा जेव्हा इम्रान डबीर मैदानामध्ये उतरलेत ना, तेव्हा मात्र गोलंदाजांना ते पळो की सोडो करून सोडलंय, यात तिळ मात्र शंका नाही. इम्रान डबीर इथे आपल्या संघ मालकासाठी, मग मुजीबबाई यांचा संघ आपण पाहतोय मालकीचा मुजीब बॉईज, मुजीब संघाचा हा बॅटर्स या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 63 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि संघाला सावरण्यासाठी देखील दाखल झाले. पहा, पहिल्या चेंडूवरती जास्त रिस्क नाही घेतली. मग जसा चेंडू आला तसा मग थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न राहिलाय, जिथे डॉट चेंडू येतोय. डॉट चेंडूची सांगता राहिले. गोलंदाज मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय जाहीद. अजूनही 3 चेंडू शिल्लक राहिलेत या षटकातील. 63 धावांचा आव्हान.
बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न, स्ट्रॉंग झोन आहे या बॅटरचा. चेंडू मात्र झालाय फार लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये. धावा मिळत आहेत इथे 4 4 आणि 4. धावसंख्या जर पाहिल्या तर मग धावा धापडाकडे पाहायला मिळत आहेत 10 धावा. त्या सरासरी धावा जमा करायच्या, ती सरासरी आता मात्र इथे पाहायला मिळतोय. काय फटका खेळलाय बा हा. लेट कट विश्वनाथ गंडप्पा स्ट्राईक खेळला फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चेंडू अडवण्याचा प्रयत्न राहिलाय. सिंगल कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील इथे कंप्लीट केली जाते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. आज 45+ चा खेळाडू आहे, परंतु क्रिकेट खेळत असताना चांगला दर्जा क्रिकेट राहिलाय. आणि क्रिकेटमध्ये, क्रिकेटच्या खेळामध्ये वय पाहिलं जात नाही, तुमचा खेळ पाहिला जातो. चांगला इथे षटक क्रमांक पहिलं मात्र संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली धावफलकावरती तर 12 धावा धावपळती राहिल्यात. ज्या 63 धावांचा पाठलाग करायचा आहे. म्हणजे अजून पाहिलं तर मग तिथे 5 षटकाचा खेळ, 4 षटकांचा खेळ बाकी आहे. मग 4 षटकामध्ये 40 धाव्यांची गरज आहे. चुकीची दुरुस्ती, जिथे 63 धावांचा पाठलाग करायचा आहे. इथे आपण पाहिलं तर 5 षटकांची मॅच आहे. मग जिथे पहिल्या षटकामध्ये आपण धावा पाहिल्या तर मग 12 जमा केल्या जात आहेत. अजूनही पाहिलं तर मग 4 षटकामध्ये तिथे 50 धाव्यांची गरज आहे. या 50 धावा रोखल्या जाणार का? परंतु ज्याच्या बॅट मधून या रोहा अष्टमी मोहल्ला चॅम्पियन लीग मधून पहिलं हाफ शतक पाहायला मिळालं, 66 धाव्यांची त्याची केली राहिली, तोच फलंदाज ऑन द स्ट्राईकला पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी मार्कवर मझरला आपण पाहतोय. जुनेद किरकिरे ऑन द स्ट्राईक. पहिला बॉल, पहिला चेंडू हलक्या हाताने ढकलला जातो. पुश करो और खुश रहो. कोणतीही धाव मात्र तिथे घेतली जात नाही. शांत समयी खेळ इथे पाहायला मिळतोय. प्रत्येक विकेट साठी इथे 100 रुपयाचा कॅश प्राइज. साहिम दर्जी यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेट साठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. आज जसं मॅचला सुरुवात झाली तसं आपण पाहिलं तर मग बक्षिसांची खैरात पाहायला मिळतोय. मझरचा पुढचा बॉल, फुलर लेनचा चेंडू होता. अगदीच हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न राहिला होता, मात्र बॅट्स आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही राहिला. जिथे डॉट चेंडूची सांगता राहिले. षटक क्रमांक आपण पाहिलं तर मात्र दुसरं मार्गस्थ असताना 2 चेंडू लगातार डॉट आलेत गोलंदाज मझरची. मझर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. पुढचा बॉल, फुलर लेनचा चेंडू होता. इथे मात्र आपण पाहिलं तर तिसरा चेंडू मात्र शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिलाय. अवे फ्रॉम द बॉडी, वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मात्र तिथे स्कोर कार्डवरती जमा केली जाते. पंचांशी जास्त आपण वाद चर्चा करू नका. पंच कोणावरती अन्याय करणार नाही. पुढचा बॉल, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न राहिला. क्षेत्ररक्षक आहे तिथे मिड ऑन मध्ये. सिंगल द कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिलाय आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट केली जाते. तिसऱ्या धावेचा मात्र कोणताही प्रयत्न इथे दिसत नाही. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत सहजरित्या, साध्या सोप्या. इथे आपण पाहिलं तर मग हा रनअप पाहायला मिळाला. आणि या बॅटर्सला मात्र खऱ्या अर्थाने इथे साजेदारी देखील करावी लागेल. कारण संघाचा आपण पाहिलं तर आघाडीला आलेला हा बाद झाला 0वरती वैयक्तिक. परंतु जुनेद आणि इम्रान डवीर इथे मात्र संघाला सावरतायत. मुजीबबाईंचा हा संघ आपण इथे पाहतोय. एक चांगला तडाखा दिलाय खऱ्या अर्थाने पाहिलं तर
लांब पल्ल्याचा आकाशाला गवसने घेणारा हा चेंडू जातो सीमा फार 6 धावांसाठी षटकार. 6 धावा मिळत आहेत. धावसंख्येचा विचार केला तर मग तिथे 21 धावा 21 धावा धावफलकावरती 63 धावांचा पाठलाग करायचा आहे. शांत समयी खेळ चाललाय. कोणताही संघ इथे चांगला चेंडू हो स्ट्रेट हिट ग्रेट 6. दोघांची गरज आहे. इथे 6 आल्यात. षटकार आल्यानंतर पण जर इथे धावा पाहिल्या धावफलकावरती 27-27. चांगला चेंडू आलाय. सन्मानपूर्वक खेळतात. मजेच आपण पाहिलं नाही कॅल्क्युलेट क्रिकेट. अगदीच चेंडू धावा या सर्व गोष्टी पाहून खेळ केला जातोय. तर मी इथे विनंती करते पुढचा मॅच असणार आहे तज्जू टायगर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये नजीर 11. तज्जू टायगर्स आणि नजीर 11 या संघाला विनंती करते कर्णधारांना दोन्ही की आपण टॉस साठी यायचं आहे. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे टॉस केला जाईल. मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉस साठी यायचं आहे. मधल्या वेळेमध्ये आपल्याला टॉस करायचा आहे. षटक क्रमांक दुसरं मात्र संपला. पॉवर प्लेचं जे दुसरं षटक इथे संपलं गेलं संपुष्टात आलं आणि दोन्ही षटकामध्ये शेवटचे चेंडू आपण पाहिले ना तर मात्र डॉट आले आणि दोन्ही बॉलर्सनं मात्र 7 चेंडू फेकले गेलेत. मग त्याच्यामध्ये एका गोलंदाजाने वाईट टाकलं आणि एका गोलंदाजाने जिथे नो चेंडूचं हाताळणी केली होती. म्हणजे इथं 2 षटकाचा खेळ संपला. आपण धावा पाहिल्या धावफलकावरती 27-63 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही जर पाहिलं तर मग 18 चेंडू शिल्लक राहिलेत. एक भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय आणि या स्पर्धेचं आपण खास आकर्षण पाहिलं तर मग सातत्याने आपण स्पर्धा बऱ्याच ठिकाणी खेळत असतो आणि आपण काही आपले सहकार्य व्यवसाय करत असतात. कोणी नोकरी धंदाला आहे मग कोणी कॉलेज शिक्षण करतोय. मग आपण एकत्र येणार कधी. मग त्याच्याच हा मेळ क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. मग क्रिकेटचा खेळ आणि सर्वांचं जमवलं इथे मात्र या क्रिकेटच्या खेळानं मेळ. मग आपण रोहा अष्टमी मोहल्ला चॅम्पियन लीगचं आयोजन केलं गेले. या आयोजकांच्या आयोजनाला दाद द्यावी लागेल. एक जबरदस्त इथे आपण पाहिलं ना तर आयोजन पाहायला मिळतोय. हा कुठ्यापदा चेंडू होता. पूल करण्याचा प्रयत्न राहिला होता मात्र अनसक्सेस झालाय. झेल पकडला आणि महत्वाचा गडी मात्र बाद होऊन मैदानाच्या बाहेर. इम्रान डबीर बॅक टू द डगआउट. धन्यवाद डीजे. सतरा चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. फलंदाजीसाठी पहिला अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अदनान आलाय. संघाचा कर्णधार तारणहर्ता मोरख्या मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तुषार रोहेकरला तिथे आपण पाहतोय. जिथे आपण पहिला चेंडू तर इथे मात्र डॉट आलाय. धावसंख्या पहिली धावफलकावरती तर 27 वरती गाडी थांबले. पुढचा बॉल जिथे पहिल्या चेंडूची विकेट प्राप्त केली. दुसरा चेंडू डॉट आलाय. तिसरा चेंडू आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. इथे मोठा फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आहे जिथे पकडलाय झेल संपवलाय अदनान चा इथे एक खेळ. धन्यवाद डीजे. मी साजेश टेलर यांना विनंती करतो पण टॉस साठी यायचं आहे. आपल्या शुभाचे टॉस करायचा आहे आणि दोन्ही संघाचे कर्णधार त्याचप्रमाणे पाहिलं तर मग कुवेत वरून खास करून इथे आपला सर्वांचा लाडका खेळाडू मसर गौरी खऱ्या अर्थाने या लीगचे आस्वाद घेत आहेत
आणि त्यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. मिस करतायत आणि आम्ही देखील मिस करतोय. आमचा आवडता खेळाडू राहिलाय. मग गोलंदाजी सलमान सिद्दीकची आज गोलंदाजी आपण पाहत आहे, पण मजर गौरीचा गोलंदाजाचा तो वेग होता ना, तो प्रचंड वेग होता. मग राठीच्या मैदानावरती सातत्याने त्याची असलेली गोलंदाजी, मग खरं ते मला अजून एक ती खऱ्या अर्थाने घटना आठवते की माझ्याच गावचा खेळाडू ते बॅटिंग करत होता लोचन भोईर म्हणून, त्याच्या बॅटची एज लागली आणि खऱ्या अर्थाने किपिंगला ताबिश बंदरकर होता, त्याच्या अगदीच डोळ्याला लागलं, जमतेम डोळा वाचला, म्हणजे एवढा त्या चेंडूला स्पीड होता. तिथून मात्र त्याच्या गोलंदाजीचा स्पीड तो मात्र कमी झाला, परंतु बॅटिंगचा ओघ मात्र तो कमी नाही राहिला. आणि सत्ता का नाही मिस करणार की रसामध्ये त्याच्या अगदी नसा नसामध्ये रक्तामध्ये क्रिकेट भिनलंय. पुढचा बॉल तुषारचा चांगला इथे खेळ करण्याचा प्रयत्न राहिलाय, परंतु थोडासा फंबल झाला. क्षेत्ररक्षक जपळक झाले तिथे, जिथे आपण पहिला सिंगल धाव होती तिथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. षटक क्रमांक पाहिला तर मात्र तिसरं मार्गस्थ आहे तुषार रोहेकरचं हे षटक ना, खऱ्या अर्थाने पण पाहिलं तर हुमेरा 11 संघासाठी खूप महत्वाचं ठरलं, जिचे पहिला विकेट डॉट विकेट आणि खऱ्या अर्थाने 5 चेंडू मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. पुढचा बॉल थांबून चालणार नाही, शेवटचा चेंडू इथे आपण पाहिला डाऊन द ग्राउंड. थोडा स्कोअर पाहिला, 3 षटकांचा खेळ संपला. तुषार रोहेकरचं हे षटक महत्वाचं होतं, परंतु शेवटच्या चेंडूवरती ना इथे मोठा फटका आलाय. मग वाईडिश लॉंग ऑफ मध्ये तिथे फटका खेळला गेला. 12 चेंडू मध्ये 28 धावांची गरज, 12 चेंडू 28 धावा. अजूनही मॅच संपलेला नाही, परंतु जो संघ इथून जिंकेल तो डायरेक्ट मला वाटतंय सेमी फायनल मध्ये दाखल होईल. नजर 11 आपल्यासाठी हा दुसरा कॉल असेल की आपण इथे यायचं आहे टॉस साठी, कारण आपल्याला सांगायला नाही झालं पाहिजे, कारण आपण स्वतः आयोजक आहात. ही स्पर्धा आपली आहे, मग आपण स्वतःहून इथे येणं गरजेचं आहे. कुठे काही कमी पडत नाही ना, मग जिथे आयुष्यामध्ये कमी पडेल ती भरपाई आपण करणं गरजेचं आहे, कारण आपलं ध्येय आहे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपत. आणि आज आपल्या समाजाला एकत्र आणण्याचा एक घटक क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. काळाची गरज आहे. आज आपण एकमेकाच्या पासून बरंच दूर गेलो या युगामध्ये, मात्र कुठून तरी एकत्र कसं येणार, मग तेच खऱ्या अर्थाने आपण काम पाहिलं तर रोहा अष्टमी मोहल्ला चॅम्पियन लीगचं आयोजन केले गेले. एक दमदार आयोजन इथे पाहायला मिळतोय. 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 4 जाहीद या गोलंदाजाला इथे पाचारण केले गेले. त्याचप्रमाणे अमीर बाडकर यांचं देखील इथे आगमन झालंय. पहा हाय हँडसम, दाढी मात्र त्यांची अजून कधी विराट कोहलीची झेरॉक्स कॉपी आहेत. आणि त्यांचं क्षेत्ररक्षणाचं स्ट्रॉंग झोन कोणतं असतं, जास्त करून स्क्वेअर लेग आणि पॉइंट. पुढचा बॉल इथे गोलंदाज जाहीदचा पहिला चेंडू. पहिल्याच बॉल वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिलाय, फटका फसला आहे. क्षेत्ररक्षक तिथे येणार, बराचसा अंतर कापलं गेलं. इष्टरक्षक जिथे आपण पाहिला तो मेहरांचं इथे कौतुक करावं लागेल की हा झेल जरी आपल्या आवाक्याच्या बाहेर असला ना तरी प्रयत्न करणं गरजेचं आहे. मग का प्रयत्न नाही करायचे, कारण चेंडूने बरेचशी उंची गाठली होती, मग तेवढं अंतर कापलं होतं. अगदीच मोक्याच्या क्षणी चेंडू धरणे माथेला दान झाला. तिथे धावसंख्या कंप्लीट केली जाते, सिंगल कंप्लीट केली. 11 मध्ये 27 धावांची गरज आहे. मॅच खूप क्रुशियल मुवमेंट वरती येऊन पोहोचले. मुजीब भाई देखील प्रेशर मध्ये आले असतील. हा चांगला चेंडू, वेग प्रचंड या चेंडूवरती पाहायला मिळाला. 10 मध्ये 27 धावांची गरज. मुजीब भाई यांनी खऱ्या अर्थाने बीपीची गोळी देखील सोबत आणली असेल, कारण
असं वाटत होते की हे 5 षटकाचा मॅच आहे मध्ये 63 धावा सहज होतील. सुरुवात चांगली राहिली होती, मात्र तुषार रोहेकर आला आणि या सामन्याचं चित्र बदललं गेलं. गिरकी घेऊन पाडण्याचा प्रयत्न राहिला, बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू झालाय फरार, चेंडू फरार, धावा मिळत आहेत तिथे 4 4 आणि 4. इथे स्कोर पाहिला धावसंख्या तर मग 40 धावसंख्या, मग धावसंख्या 40 झाल्यानंतर चेंडू शिल्लक आहेत येणारे 9 9 मध्ये धाव्या करायच्या आहेत. 23 धाव्यांची गरज आहे. मग या 23 धावा कशा पद्धतीने रोखल्या जातील गोलंदाजाच्या माध्यमातून, परंतु फलंदाज जर पाहिला तर मग यश तिथे आहे, सॉरी हर्ष महागावकर आहे. मग हर्ष महागावकरकडे ती क्षमता आहे. हर्ष महागावकरला लावलेली बोली लगावलेली मुजीबभाई अलेकर या साहेबांनी, तर मग त्या बोलीचं इथे कुठपर्यंत उपयोग करणार. पहिला मॅच जिंकलाय, परंतु दुसरा मॅच जिंकला तर डायरेक्टली आपण सेमीफायनल पोहोचू शकते. ऑन द राईस खेळावा गेन डाऊन द ग्राउंड, मिड ऑन क्षेत्राच्या बाहेर. बल्ले बल्ले इथे झालंय, सुरुवात झाले. मग हर्ष महागावकरच्या बॅट मधून मोक्याच्या क्षणी इथे षटकार आले आणि खऱ्या अर्थाने खाली क्षेत्र होतं जिथे आपण पाहिलं ना. नजर 11 संघाचा कर्णधार सर आपण टॉस साठी यायचा. मी साजिद सेलार याला विनंती करतो की आपल्या शुभ असते आपण टॉस बॉक्स मध्ये प्रेझेंटेशन बॉक्स आहे तिथे आपण टॉस करण्याचा यायचं, आणि मी तजू टायगरचे कर्णधार याला विनंती करतो की आपण टॉस साठी यायचं आहे. पुढचा बॉल गोलंदाज गोलची ट्रॅकवर, आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिलाय. फटका पाचला क्षेत्ररक्षक येत आहे, तिथे मात्र दोघांमध्ये जाडलेली टक्कर आणि मात्र फलंदाजाला आता येणार होती चक्कर, परंतु इथे एक दीर्घ श्वास सोडला हर्ष महागावकरने. कारण हर्ष महागावकरचा विकेट संघासाठी खूप महत्वाचा आहे. ज्याच्या बॅट मधून आधीच्या चेंडूवरती षटकार आला होता, सिंगल आले. मात्र गोलंदाज पाहिलं ना तर मग जाहीद आहे जिथे सिंगल डॉट 4 षटकार आणि सिंगल. मग या स्पर्धेचा नियम आहे की तुम्हाला कंपल्सरी धावा चेसिंग करायचे आहेत, जिथे टॉसचा आणि विकेटचा कोणताही विचार केला जाणार नाही. तजू टायगर्स संघाचे कर्णधार, चला आपण 7 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज आहे. 7-16 क्रिकेटचा हा 16. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला, चेंडू हवेमध्ये राहिला, क्षेत्ररक्षक येणार का, ददवर येणार, मात्र चेंडू हातामधून निसटला गेला. 2 धावा जर कंप्लीट केल्या जातात, तिसऱ्या धावेचा प्रयत्न चांगले राहिले होते, मात्र बराचसा अंतर तिथे पार करत असताना चेंडू आपण पाहिलं तर जमिनीवरती लँड राहिला. जिथे धावसंख्या पाहिली तर मग षटक क्रमांक 14 संपलंय. धावसंख्येचा विचार केला तर 49 धावा धावफलकावरती येणारे 6 मध्ये 14 धाव्यांची गरज. तच्चू टायगर्स, चला आपण या ठिकाणी टॉस साठी आपला कर्णधार पाठवायचा आहे. लवकर पाठवा, नाहीतर मग तुम्हाला इथे पेनल्टी दिली जाईल, पॅनलाइज केलं जाईल. तर विनंती करतो की आपण प्लीज आपला कर्णधार इथे पाठवायचा, कारण प्रतिस्पर्धी कर्णधार नजर 11 संघाचा तिथे उपस्थित राहिलाय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आमचे सहकारी समालोचक नरेश शेठ देखील तिथे आहेत. त्यानंतर तिथे प्रमुख पाहुणे म्हणून साजेश शेलार हे देखील उपस्थित राहिलेत. सहा मध्ये 14 धाव्यांची गरज. सलीम सिद्दीक, चला आपण टॉस साठी यायचं आहे.
6 मध्ये 14 गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर गोलंदाज सुबेल वरती विश्वास दाखवलाय. मग जो हर्ष महागावकर चौकार एक आणि एक षटकाराने खेळ करतोय. मग हर्ष सातत्याने या मैदानात आपण सराव करताना पाहिलाय. मग आज हर्ष इथे आपल्या संघ मालकाला दुसरा मॅच जिंकून सेमीफायनल मध्ये पोहोचवणार का, की जो गोलंदाज आहे जिथे पाहिलं तर मग सुहेल या 14 धावा डिफेन्स करणार का, प्रश्न निर्माण राहिलेत. पहिला बॉल इथे ऑन द राईस खेळलाय चेंडूला, क्षेत्ररक्षक आलाय इथे स्लॉट मध्ये, चेंडूला पाठवलाय पारखे प्लॉट मध्ये. सहा मध्ये 14 धाव्यांची गरज होती, तिथे मात्र षटकार आल्यानंतर समीकरण थोडं बदललं गेलं. मग आता 5 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज, दोन संघासोबत पडलेली गाठ, 8 धाव्यांची गरज. पुढचा बॉल आणखीन एक मोठा तडाखा, चेंडूने उंची गाठले, क्षेत्ररक्षक आहे तिथे, मात्र हे प्रभू हे कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, हे क्या हुआ मोये बोये. कारण हा झेल खूप महत्वाचा होता, इम्पॉर्टंट झेल होता. जो वैयक्तिक खेळी पाहिली ना यश हर्ष महागावकरची, तर 9 चेंडू आणि 27 धाव्यांची खेळी करतोय. स्ट्रगल इज लाईफ ब्युटी, विदाउट इट सक्सेस नो मिनिंग. खऱ्या अर्थाने संघर्ष म्हणजे आयुष्याचं सौंदर्य, तो नसेल तर यशालाही अर्थ राहत नाही. तुम्हाला यश मिळवायचं असेल तर इथे घाम गाळावा लागेल. आणि हा चेंडू देखील सीमारेषेच्या अगदीच बाहेर. 3 चेंडू मध्ये थँक्यू ढिसे. या ठिकाणी आपण नाणेफेकीचा कौल करतोय. एका बाजूला तज्जू टायगर्स विपक्ष नजीर 11, या दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कौल करतोय. कॅमेरामॅन इकडे फोकस करायचा आहे. साजिदजी शेलार यांच्या शुभ हाताने आपण हा नाणेफेकीचा कौल करतोय. कॉल कोण करतोय? नजीर 11 संघ कॉल. टेल अँड हेड प्रथम तज्जू टायगर संघाने टॉचविन जिंकलाय. सर तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करत असताना बघा, सध्याच्या घडीला एक आयोजक म्हणून तुम्ही चांगले आयोजन करता, परंतु पहिली मॅच हारल्यात, परंतु तो प्रयत्न आम्हाला दुसऱ्या मॅच मध्ये पाहायला मिळेल का? नाही, इन्शाल्लाह आम्ही ही मॅच चांगली खेळू. पहिल्या मॅच मध्ये आमचे लूज फिल्डिंग आणि एक चांगली बॉलिंग नाही झाले, त्याच्या कारण स्कोर जास्त झाला होता. डिफेंड करायला आम्हाला म्हणजे चेस करायला आम्हाला एक डोंगर सारखा स्कोर होता. पण या मॅच मध्ये इन्शाल्लाह आम्ही कमीत कमी टार्गेट मध्ये ठेवायची कोशिश करू. थँक्यू, खूप साऱ्या शुभेच्छा. सध्याच्या घडीला करो या मरोची मॅच तुमच्या सर्वांच्या भेटीस येते, कारण ही मॅच जिंकणं खूप महत्वाचं आहे. कारण ही मॅच तुम्ही जिंकाल ना तरच तुम्ही या स्पर्धेमध्ये टिकून राहाल. तो प्रयत्न आता मात्र प्रथम फलंदाजी करायची आहे. फलंदाजी करत असताना 5 षटकाचा सामना, 5 षटकामध्ये जास्तीत धावा कितीपर्यंत आम्हाला पाहायला मिळतील? 60-70 रन करने की कोशिश करेंगे. खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. तितकासा वेळ नाही आपल्याकडे. टॉस बॉक्स मधून माहिती येते प्रथम टॉस विन जिंकलाय हा तज्जू टायगर संघाने व प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, आमंत्रित केलंय अजीर 11 संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी. धन्यवाद. ओर टू कम बॉक्स. जसं कॉम्बॉक्स मध्ये बदल, इथे मॅचला जसं सुरुवात होईल कॉम्बॉक्स मध्ये देखील बदल होईल. ज्या आवाजाने खऱ्या अर्थाने भुरळ पाडले, मग खऱ्या अर्थाने आपण पाहिले नाईट रजनी क्रिकेटची स्पर्धा, अनिकेत भाई तटकरे आयोजित स्पर्धा होती. आणि त्या स्पर्धेमध्ये ट्रेडिंगला एक खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर जिथे शब्द आलं होतं चंगल्या बोले, आणि त्या शब्दाने खऱ्या अर्थाने एक ओळख निर्माण केली.